नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरी जानकी नायकाचा विवेकू. समर्थ या श्लोकामध्ये प्रभू रामचंद्रांचे महत्त्व आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात, भजाया जनी पाहता राम एकू. याचा अर्थ या जगामध्ये ज्याचे भजन करावे असा एकच भगवंत आहे व तो आहे राम, कारण त्याचे संपूर्ण जीवनच आदर्श आहे. रामाचा अवतार हा राक्षसांचा संहार करण्यासाठी नाही, तर मनुष्याला उच्च आचार विचारांचे दर्शन घडवण्यासाठी आहे. माणसाला आदर्श मानवधर्म सांगण्यासाठी रामजन्म आहे. वाल्मिकी ऋषींनी राम कशासारखा आहे म्हणून त्याला उपमा देण्यासाठी अनेक शब्द धुंडाळले. तसेच अनेक अगोदरच्या ऋषीमुनींचे चरित्र अभ्यासले, पण त्यांच्या लक्षात आले की राम राम आहे. श्रीकृष्णाच्या लीला ह्या अनुकरणासाठी नाहीत, त्या ऐकण्यासाठी आहेत. श्रवण करता करता तल्लीन होण्यासाठी आहेत. प्रभूच्या प्रती ममत्व निर्माण करण्यासाठी आहेत. परंतु रामाच्या सर्व लीला ह्या अनुकरण प्रिय आहेत. एक पत्नीव्रत असो, आई वडिलांच्या आज्ञापालनाचा गुण असो, ज्या कैकेयीने त्यांना वनवास दिला त्यांच्या प्रतीही रामाचा आदरभावच आहे. त्या प्रसंगाविषयी थोडेसे. कैकेयी मातेने रामाला 14 वर्ष वनवास दिला. तेव्हा कैकेयीला वंदन करून राम म्हणाले, माते, जर भरत राज्य करणार असेल तर मी 14 वर्ष काय, आजन्म वनवासात राहण्यास तयार आहे. उलट भरतापेक्षा तुझे माझ्यावरच जास्त प्रेम आहे हे त्यामुळे सिद्ध होते. कारण तू भरताला राज्यकारभाराच्या जंजाळात अडकवते आहेस व मला मात्र साधू संत ऋषीमुनी यांच्या सहवासात पाठवते आहेस. तेव्हा हा तुझा माझ्याप्रती प्रीतिभावच आहे. इतका सुंदर विचार प्रभू रामचंद्रांनी आपल्याला दिला आहे. त्यांचा बाणही एकच व शब्दही एकच, म्हणजे एकवचनी. एकदा शब्द दिला म्हणजे दिला. पुन्हा असा अवतार झाला नाही आणि होणारही नाही. म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की ज्याला भजावे तो एकच, म्हणजे श्रीराम. त्यांच्या सर्व क्रियांचे अनुकरण केल्यास प्रत्येक प्राणीमात्राचा उद्धार होईल असे समर्थ सांगतात. शूर्पणखा राक्षसीण होती, तरी सुद्धा तिची अभिलाषा होती की रामासारखा पती मिळावा. आपण तर शूर्पणखेपेक्षाही कठोर आहोत, कारण रामाला प्राप्त करावे अशी आपली अभिलाषाच नाही. रामाचे एक एक गुणवर्णन करावे तेवढे कमीच आहे. सती अहिल्याचा उद्धार करतानाही शिळा झालेल्या अहिल्याला ते स्पर्श करायला नकार देतात. केवळ चरण धुळीने सती अहिल्याचा उद्धार झाला. शबरीसारख्या भिल्लिणीची बोरे, तीही उष्टी, तीही रामाने खाल्ली. असा आदर्श अवतार हाच आपला आदर्श असला पाहिजे असा समर्थ आग्रह धरतात. म्हणून समर्थ सांगतात की तुम्ही रामासारखे व्हा. त्याचा एक तरी आदर्श घ्या, तो म्हणजे जानकी नायकाचा विवेकू. विवेक म्हणजे संयम, सारासार बुद्धीने केलेले आचरण. रामाच्या संपूर्ण अवतार कार्यात त्यांची एकही चूक आपल्याला दाखवता येणार नाही, एवढे त्यांचे वर्तन विवेकाचे होते. तोच आदर्श आपण प्रापंचिक माणसांनी ठेवला तर निश्चितपणे आपला उद्धार होईल असा विश्वास समर्थांनी आपल्याला दिलेला आहे. एवढ्या आदर्श अशा प्रभू रामचंद्रांचा एक जरी गुण आपल्याला घेता आला व त्याप्रमाणे आपले वर्तन केले तरी सुद्धा आपल्या जन्माचे सार्थक झाले असे समजण्यास हरकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. जय जय रघुवीर समर्थ.